गावातला प्रत्येक स्वाद जसं की कुठेतरी विसरला असेल. प्रत्येक स्वादिष्ट गोष्टींचा स्वादही आता विसरला होता. चौघही निघाले शोधण्यासाठी त्या जादुई राहाला. समोसाच्या पहाडने दाखवलं प्रत्येक त्या रस्त्याला. बियांमध्ये होतं प्रेम जो मातीमध्ये घुळून गेलं आणि प्रत्येक मनाच्या चेहऱ्यावरती स्वादिष्ट जीवनाचा रस आता आला होता. बिरजू किचनमध्ये एक गरम शोरबा बनवत होता. पूर्ण किचनमध्ये त्या शोरब्याची सुगंध पसरली होती आणि हलकं भापने माहोलही गरम झाला होता. बिरजू मातीच्या भांड्यामध्ये शोरब्याला चम्मचने फिरवत होता कारण तो जळला नाही पाहिजे. त्याचमध्ये सतीश त्या किचनमध्ये येतो. तो जवळ ठेवलेल्या प्लेटमधून एक चपाती उचलतो. बिरजू त्या चपातीवरती गरम गरम शोरबा टाकतो. सतीश एक कोर घेतो पण त्याला स्वाद थोडा वेगळासा वाटतो. बिरजू, वाटतंय तू आज मीठ टाकणं विसरून गेला आहेस. ह्याच्यात तर काही चवच नाही आहे. असं वाटत आहे जसं मी पेपर चावत आहे. नाही रे सतीश, मी सगळं बरोबर टाकलं आहे. मी ताजे मसाले टाकलेत, मीठ टाकलंय आणि मिरची सुद्धा टाकलीये. मग हे कसं होऊ शकतं? काल सुद्धा असंच झालं होतं. आईने कढी बनवली होती पण त्याची चव सुद्धा हवासारखी होती. गावात सगळे हेच बोलत आहेत. आपल्याला याबद्दल काहीतरी करावं लागेल. जर जेवणात चवच नसेल तर कोणीच खुश नाही राहू शकणार. चल, मनोहर काकांना विचारून येऊयात. बिरजू आणि सतीश डोकं हलवून सहमती दाखवतात. ते कसं तरी आपलं खाणं संपवतात आणि तिथून निघून जातात. काही वेळानंतर बिरजू आणि सतीश चौपालच्या मध्ये येतात जिथे मनोहर काका आधीच बसलेले होते. सुमनही तिथे आपला थैला घेऊन बसली होती. बिरजू आणि सतीश तिथे येऊन थांबतात. या पोरांनो, मला माहिती तुम्ही इकडे का आलात. पूर्ण गावातून चव गायब झालेली आहे. फळं सुद्धा गोड लागत नाही आहे आणि भाज्या सुद्धा फिक्या झाल्या आहेत. हा काका, मीच ह्या सेवांची साच केली होती. हे दिसायला खूप चांगले आहेत पण ह्यामध्ये कोणताच रस नाही. असं वाटतं की हे प्रकृतीने आपला स्वादच परत घेतला असेल. काका, असं काय झालं? आम्ही तर कोणाचं वाईट नाही केलं. मग हे फिकेपणा का आलाय? ही कोणाची चुकी नाही आहे. कधी कधी दुनियेला एक नवीन ऊर्जेची गरज असते. मी आपल्या जुन्या पुस्तकात चवीच्या डोंगराबद्दल वाचलं होतं. त्याला समोस्याचा डोंगर सुद्धा म्हणतात. समोस्याचा डोंगर? खरंच तिकडे समोसे उगतात? हो, ती एक जादूची जागा आहे. जर आपण तिकडून चवीच्या बिया घेऊन आलो तर आपल्या जेवणात परत जीव येऊन जाईल. पण तो रस्ता खूप कठीण आहे. आम्हाला मान्य आहे काका. चांगली चव तर जेवणात असायलाच हवी. काय बिरजू? हो, का नाही. चला ना काका, आम्ही सुद्धा येतो. चौघही जण सहमती दाखवून आपलं मान हलवतात आणि तिथून निघून जातात. काही वेळानंतर चौघही जण त्या धुंद असलेल्या आणि घनदाट जंगलामध्ये चालत होते. मनोहर काका आपल्या हातामध्ये काठीचा तुकडा घेऊन रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुकावटीला टटुलत समोर जात होते. ही धूळ साधारण नव्हती तर हलक्या सोनेऱ्या रंगाची भरलेली होती. चौघही जण काही न सहाराने आपल्या अंदाजाने समोर जात होते. इकडची हवा खूप भारी आहे. असं वाटतंय की आपण कोणत्या रसोईच्या धुव्यामध्ये चालत आहोत. आपल्याला सोबत राहायला पाहिजे. काका, आपण बरोबर रस्त्यावर चाललोय ना? मला तर फक्त हे पिवळं धूरच दिसत आहे. मी आता जास्त वेळ थांबू नाही शकत. धैर्य ठेव सतीश. जेव्हा कधी मसाल्यांचा सुगंध यायला लागतो ना, तेव्हा समजून जायचं की आपण जवळ आहे. ते डोंगर काही साधारण डोंगर नाही आहे. तेवढ्या अचानक त्यांच्या समोर एक चमकदार रोशनी येते आणि चौघांनाही आपल्या डोळ्यांना आता बंद करावं लागलं. जेव्हा ते परत आपले डोळे उघडतात तर समोर बघतात की ते आता आपल्या गावामध्ये नाही तर ते एका वेगळ्या दुनियात उभे होते. तेवढ्यातच बिरजू दूर काहीतरी बघतो. ते बघा, ते समोर काय आहे? चौघही जण वेगळ्या जागेवरती उभे होते. तिकडची जमीन माती आणि दगडांची नव्हती तर ते छोट्या कराऱ्या समोस्यांनी बनली होती. जवळपास खूप मोठे दगड होते जे गोल आलूसारखे दिसत होते. झाडांवरती पानं होते
जे ताजे कोथिंबीर सारखे दिसत होते. वा, इकडची तर जमीन सुद्धा कुरकुरीत आहे. काय मी ह्याला खाऊ का? आता नाही सतीश, पहिले आपल्याला मुख्य डोंगरावर पोहोचायला लागेल. ही तर फक्त सुरुवात आहे. बिरजू, ते बघ त्या दगडांना. ते दगडांसारखं नाही दिसत आहे, ते उखडलेल्या आलूंसारखं दिसतंय. इकडचं वातावरण पूर्णपणे वेगळं आहे. ही जागा तर खूपच सुंदर आहे. इथं काहीच भीती नाही आहे, बस एक सुख आणि शांती आहे. चला पुढे निघूयात. ते समोर जातात आणि जवळपास 1 तासानंतर ते समोर एका समोसाच्या पहाडाजवळ जाऊन पोचतात. त्या पहाडाच्या खाली एक गुफा होती, जिथे चारीकडे ताजे आणि खूप मोठी मोठी भाज्या होते. गुफेच्या खालून एक चटणीची नदी वाहत होती. किती मोठा आहे हा, तर पूर्ण जगाचा सगळ्यात मोठा समोसा वाटतोय. आणि ते बघ, ती नदी, ती तर पुदिन्याची चटणी आहे. फक्त माझ्याकडे एक वाटी असायला पाहिजे होती. पण आपल्याला वरती जायचं असेल. काका, स्वादचं वीज कुठे भेटेल? तो एका डोंगराच्या थरावर एक सोन्याच्या समोसाच्या आत लपलेला आहे. आपल्याला सांभाळून जावं लागेल. हे डोंगर खूप घसरणारा डोंगर आहे. चौघही जण मान हलवून सहमती दाखवतात आणि त्या पहाडाजवळ येऊन पोचतात. ते एक दुसऱ्यांची मदत करताना चढाई चालू करतात. तो रस्ता खूप नाजूक होता. तो प्रत्येक पायांना चालवताना ते तुटताना वाटत होतं. त्यांचे पायही आता घसरत होते. असं वाटत होतं त्यांना चढताना खूप त्रास होत होता. तेवढ्यातच वरून एक परत तुटूनकर त्यांच्या समोर येऊन थांबते. पण ते किस्मतने ते थोडे लांब पडते. ते थांबून थोडा श्वास घेतात. सगळं ठीक आहे. इकडं पकडायला कोणतं झाड नाही आहे. आपल्याला एकमेकांचा हात पकडावा लागेल. हा, मी बिरजूचा हात पकडतो आणि बिरजू काकाचा. सुमन, तू पुढचा रस्ता बघत चाल. इकडची माती आणि इकडचा मसाला खूप बारीक आहे. सांभाळून चाला, डोळ्यात नको जायला. शाबाश पोरांनो, 1 तास सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण जवळपास पोहोचलोच आहोत. ते समोर जाताना छोटे छोटे पावलं टाकतात. हळूहळू आणि सांभाळून एकमेकांचा मदत करताना समोर जातात. काही वेळानंतर ते समोसाच्या पहाडाच्या वरती समतल जागेवरती जाऊन पोचतात. वरतून दिसणारा नजारा खूपच सुंदर होता. त्यांना लांबपर्यंत असलेलं खाण्याचं गाव दिसतं. तिथे त्यांना काळ्या मिठाने बनलेला एक दगड दिसतो आणि त्या दगडावरती बसलेला एक चमकदार समोसा दिसतो आणि त्यावरती एक चमकणारा सुंदर समोसा ठेवला होता. किती सुंदर आहे. हे तर कोणत्या दागिन्यांसारखं वाटत आहे. हीच आहे ती आपल्या गावाची आनंदाची चावी. थांबा, त्याला हात लावायच्या आधी आपल्याला काहीतरी विचार करायला पाहिजे. खायला घेऊन जायचा काही नियम असेल? याला तोच माणूस उचलू शकतो जो वचन देऊ शकतो की तो कधीच चवीचा गर्व नाही करणार आणि नेहमी सगळ्यांना बरोबर जेवण खाऊ घालेल. बिरजू समोर जातो. शांत आणि विनम्राच्या चेहऱ्याने तो आपल्या हातामध्ये तो समोसा उचलतो. मी वचन देतो की मी या चवीचा उपयोग सगळ्यांच्या चांगल्यासाठी करेल. आमच्या गावात कोणी पण भुकेलं आणि उदास नाही राहणार. तेवढ्यातच त्यामधून एक सफेद रोशनी येते आणि तो समोसा बदलून एक सुंदरशा बियांमध्ये परिवर्तित होतो. बिरजू, तू करून दाखवलंस. आता आपल्याकडे सगळं आहे जे आपल्याला गरजेचं होतं. आता आपल्याला निघायला हवं. चौघही जण मान हलवून सहमती दाखवतात. बिरजूच्या हातामध्ये ठेवलेल्या चमकणाऱ्या बियांना बघून सगळ्यांची नजर तिथे थांबते. ते समोसाच्या पहाडावरनं खाली उतरायचा प्रयत्न करतात. रस्त्यामध्ये खूप अंधार होता, पण त्या चमकणाऱ्या बियांमुळे त्यांना समोर जाण्यासाठी सहारा होता. वापसीच्या रस्त्यामध्ये सुमन काहीतरी मसाले तोडते. मनोहर काका हे सर्व बघून खूप आनंदित होतात. त्यांना सगळ्यांची एकता बघून चांगलं वाटतं. जेव्हा आपण गावात पोहोचू तर सगळ्यात पहिले काय बनवायचं? माझं तर इच्छा आहे की आपण खूप मोठी पंगत ठेवायची. हा सदेश, आणि आपण त्या मसाल्यांचाही उपयोग करणार जे आपल्याला इथून मिळाले आहेत. आपण सगळ्यांना शिकवूयात की खाण्याची असली चव मसाल्यांमध्ये नाही, खरं तर त्याला प्रेमाने बनवण्यात आहे. बरोबर. आणि ही जादूचे बिया आपल्या मातीला परत सुगंधित बनवून सोडेल. चौघही जण मान हलवून सहमती दाखवतात आणि समोर चालत राहतात. यासोबतच ही रात्रही संपून जाते.
दुसऱ्या सकाळी चौघही जण बिरजूच्या अंगणामध्ये येतात. दमलेले होते, पण त्यांच्या आतमध्ये उत्साह अजूनही तसाच होता. बिरजू आणि सतीश जमिनीमध्ये 7 गड्डे खोदतात आणि मग त्यामध्ये बिरजू एक एक करून ती बी टाकतो आणि वरून माती भरून देतो. सुमन त्या सर्व 7 बियांवरती पाणी टाकते. गावकऱ्यांनो, चव परत आलेली आहे. आता आपलं जमीन परत आपल्याला आनंद देईल. लावलेल्या बियांमधून एक रोशनी बाहेर येते, जी सरळ आकाशाकडे जाते आणि पूर्ण गावामध्ये पसरते. त्यासोबतच एक सुंदर आणि स्वाद भरलेलं, त्यासोबतच खूप चांगलं आणि स्वादिष्ट असलेली सुगंध पसरते. आता सर्वजण आनंदी दिसत होते आणि त्याच रात्री त्या बियांच्या मैदानामध्ये जेवणाचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात. बिरजू, मनोहर काका, सुमन आणि सतीश त्या जेवणाचा बंदोबस्त करतात. बिरजू सर्वांना जेवण देतो. सतीश आपल्या प्लेटमध्ये खूप सारे समोसे घेऊन बसला होता. सुमन आणि मनोहर काका सर्वांना आनंदाने जेवताना बघतात. बिरजू, हे समोसे तर त्या डोंगरापेक्षा सुद्धा स्वादिष्ट आहेत, कारण यामुळे की तू हे आमच्यासाठी बनवलं आहेस. आज मला समजलं, स्वाद फक्त जिभेसाठी नाही तर मनाच्या आनंदासाठीही असतो. आपण शिकलो की निसर्गाचा प्रत्येक धातू खूप किमती आहे. जर आपण त्याची काळजी घेऊ तर ती आपली काळजी घेईल. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्याची खरी चव एकसाथ राहून वाटून खायची आहे. आता सर्वजण एकत्र आनंदित होतात. गावातल्या लोकांचा स्वादही आता परत आला होता आणि यासोबत ही गोष्टही संपून जाते.